नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिकच्या मध्यवर्ती अनंत कान्हेरे मैदान परिसरात दुपारी भुरट्या चोरांनी धुळे येथील उपचारासाठी नाशिकला आलेल्या वृद्ध महिलेला लक्ष्य करत सोन्याची पोत आणि पदक हिसकावून पलायन करण्यात आलं। या घटनेमुळे मैदान परिसरात भीतीचं वातावरण आहे। धुळे जिल्ह्यातील हिरा मासोळी या वृद्ध महिला नाशिक शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आल्या होत्या। त्या काही कारणास्तव अनंत कान्हेरे मैदान परिसरात गेल्या असता 2 ते 3 विधी संघर्षित मुलं आणि 1-2 महिला यांनी त्यांच्यावर लक्ष ठेवलं। क्षणाचाही विलंब न लावता या टोळीनं वृद्धीच्या गळ्यातील सोन्याची पोत आणि पदक ओरबडलं आणि सायकलवरून पसार झाले। 112 क्रमांकावर संपर्क साधताच मुंबई नाका पोलीस घटनास्थळी दाखल झाले। प्राथमिक तपासात मैदान परिसरातील झोपडपट्टी भागातील काही संशयित मुलं असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली आहे। सध्या संशयितांचा शोध सुरू आहे। अनंत कान्हेरे मैदान हे शहराच्या मध्यभागी असूनही वारंवार अशा घटना घडत असल्यानं सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। अनंत कान्हेरे मैदान परिसरात वारंवार अशा घटना घडत असून पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जाते। आडनाव काय तुमचं? वासुळे। मासुळे काय इथे कशाला तुम्ही धुळ्याहून आल्या का? दवाखाना आली होती। हा आता काय घडलं तुमच्या सोबत? आता ना ये पायाला चप्पल चावला। आता येलो तुम्ही बेसिंग करायला। हा सोनाला इथं भेटला। त्याला म्हटलं भाऊ माझं चहा देऊन दे मला घरी जायचं। मग देतो त्याने हायगा लावलं मला। नाही तुमची पोत कुणी वडली? याच पोरगाने वडली ना। ओळखीचा आहे का तो पोरगा? ओळखीचा आहे। ओळखीचा आहे? मग त्याने बॅकला पावले। काय नाव आहे त्याचं? दादू म्हणतात। दादू दादू कुठं राहतो तो? इथंच राहतो या झोपडपट्टीत माझ्या राहतो। त्याच्या आई तर पुढे कामाला आहे त्याला। झोपडपट्टी म्हणजे गोल क्लब मैदानातच राहतो का? बाई कोणी होती? ती मनी गोळा करत होती पळाली ती राहणार वाटोवर राहतात त्या वाटोवर राहतात। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी अनिल केदारे, नाशिक।